नमस्कार. यावर्षी 12वी कॉमर्सचा व्यापार संघटना आणि व्यवस्थापन या विषयाचा पोर्शन जो आहे, अभ्यासक्रम आहे, जो बदललेला आहे. मागील 12 वर्षीमधले काही 12वीच्या वर्गातले काही टॉपिक वगळले गेलेले आहेत. नवीन टॉपिक्स असे यावर्षी कुठले ॲडिशनल झालेले नाही आहेत. यावर्षी जो पहिला टॉपिक आहे, जो आपण पाहणार आहोत, त्याचं नाव आहे व्यवस्थापनाची तत्त्वे. आता 11वीत असताना आपण हे पाहिलं होतं की व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाची आवश्यकता काय असते, व्यवस्थापन कशासाठी वापरलं जातं, अशा विविध गोष्टींचा आपण चर्चा, अभ्यास हे 11वीच्या वर्गात आपण पाहिलं होतं. यावर्षी जो पहिला टॉपिक आहे तो आत्ता मी सांगितलं की व्यवस्थापनाची तत्त्वे. आता ह्यामध्ये एक शब्द नवीन आहे, तो म्हणजे तत्त्वे. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की प्रिन्सिपल्स. व्यवस्थापन करत असताना विविध गोष्टींचा, विविध घटकांचा विचार करून, विविध गोष्टी प्रत्यक्षात अनुकरण करून ते नियोजन, ते काम, जे काही संघटना असेल ते यशस्वीतेकडे घेऊन जात असते. थोडक्यात व्यवस्थापनाचे तत्त्वे म्हणजे काय आहेत, तर व्यवस्थापन संघटनेच्या उद्दिष्टांना अनुसरून सर्वसाधारण ध्येय निर्धारित करते, म्हणजे निश्चित करते, आणि एकूणच संघटना कशा पद्धतीने काम करेल, कशा पद्धतीने कार्य करेल, कोणत्या पद्धतीने निर्णय घेईल, आणि व्यवस्थापनाचा समावेश उत्पादन घटक म्हणून केला जातो. अशा प्रकारचा विचार जो आहे, अशा पद्धतीचा विचार या तत्वामध्ये केला जातो. मग यासोबत व्यवस्थापनामध्ये नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, समन्वय व नियंत्रण अशा या सर्व घटकांच्या माध्यमातून व्यवसायाचं व्यवस्थापन केलं जात असतं. व्यवस्थापन म्हणजे फक्त नियोजन करणं असं नाही आहे, तर ही एक प्रोसेस आहे, एक सायकल आहे की व्यवस्थापन करायचं असं जर कोणी म्हटलं तर व्यवस्थापन म्हणजे काय आहे, तर त्या 6 सायकल आहेत, 6 घटक आहेत, त्या एकमेकांच्यावरती अवलंबून असणारे ते घटक आहे. तर त्या सर्व विभागांमध्ये, त्या 6 घटकांमध्ये योग्य पद्धतीने कोऑर्डिनेशन असणं, त्यामध्ये समन्वय असणं, आणि त्यांच्यामध्ये योग्य पद्धतीने सुसंवाद साधलं जाणं, म्हणजे व्यवस्थापनाचं कार्य जे आहे ते परिपूर्णतेने होत असतं. मग आपण पाहतो की एखादा व्यवसाय किंवा एखादी कंपनी ही खूप चांगल्या पद्धतीने काम करताना दिसून येत असते. मग त्याच्यामागं असणारं त्या कंपनीचे परिश्रम हे तितकंच महत्त्वाचं असतं. त्या पद्धतीनं तिथं काम करणारी एक मॅनेजमेंट कमिटी जी आहे तीही खूप महत्त्वाची आहे. आता आपण पाहू तत्त्वे याचा अर्थ काय. तत्त्व म्हणजे इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल, एक चौकटीमध्ये काम करणे, थोडक्यात एक बोलीभाषेमध्ये चाकोरी पद्धतीने काम करणे. मग शब्दशः अर्थ घेऊ नका की चाकोरीबद्ध म्हणजे एवढं ठरले तर असं करायचं, असं नाही आहे. एक विहित ठरलेल्या यंत्रणेमध्ये काम करणे. एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे ध्येय प्राप्त करत असताना विविध संस्था व तंत्रांचा उपयोग करणे हे महत्त्वाचे असते. यातील काही तंत्रज्ञान ही वैश्विक मान्यता असल्याने त्यांना तत्त्वे असे म्हणतात. म्हणजे काही टेक्निक्स जे असतात, हे टेक्निक्स ह्याला सर्व मान्य असतात, जगात मान्य दिलेले असतात. काही प्रयोग केलेले असतात, काही संशोधन केलेले असतात. मग ती तत्त्वे सर्व दूर पसरली जातात आणि त्याचा वापर जे आहे हे दैनंदिन व्यवस्थापनामध्ये केला जाऊ शकतो. मग ही तत्त्वे जे असतात हे व्यवस्थापकाला ही वेळोवेळी मदत करणारे असतात, एक प्रकारे मार्गदर्शन करणारे असतात. मग या तत्त्वांच्या आधारे व्यवस्थापकाला प्रभावी निर्णय घेण्यासाठी, म्हणजे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून योग्य प्रकारे निर्णय घ्यायचा असेल तर या प्रभावी तत्त्वांचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे एक प्रकारे ध्येय साध्य करण्यासाठी ह्या तत्त्वाचा आधार घेतला जातो. तत्त्व एक काय आहे, तर तत्त्व एक मूलभूत सत्य आहे किंवा प्रस्ताव म्हणून परिभाषित केले जाते. म्हणजे तत्त्व हे काय आहे, तर थोडक्यात एक सत्य आहे की जे सत्य आपण नाकारू शकत नाही. हे सत्य सिद्ध करत असताना त्याच्यावर विविध प्रकारचे संशोधनसुद्धा हे शास्त्रज्ञ केलेले असतात. मग थोडक्यात किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय आहे तत्त्वे. जी तत्त्वे किंवा जी तंत्रे किंवा जी प्रणाली, जी सिस्टीम म्हणतो आपण, ही एकाच पद्धतीने परिणाम देतात, त्यांना तत्त्वे असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ
क्रिकेट किंवा इतर कोणत्याही खेळाची रचना व विभाजन खेळाडूंमध्ये त्यांच्या कौशल्य आणि क्षमतानुसार केले जाते. याला आपल्या व्यवस्थापनाच्या परिभाषेत कार्याचे विभाजन असे संबोधले जाते. म्हणजे बघा की त्या खेळामध्ये जो खेळाडू आहे त्याच्या क्षमता ओळखून त्याला ते काम दिलं जातं. तसंच आहे व्यवसायामध्ये सुद्धा. व्यवसायाचं व्यवस्थापन करत असताना सुद्धा हे व्यवस्थापन हे त्या कर्मचाऱ्याची क्षमता, ते कर्मचाऱ्यांची आवड, त्या कर्मचाऱ्याची निवड हे आवश्यक आहे आणि त्यासोबत असणारं प्रशिक्षणसुद्धा हे आवश्यक आहे. अशा अनेक तत्त्वांचा आपण अभ्यास हे पुढील काही लेक्चरमध्ये आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं हा प्रस्तावनेचा भाग होता. आता आपण पाहू ही तत्त्व जे आहेत ह्यांचं स्वरूप कशा पद्धतीने आहे, कशा पद्धतीनं ह्याचा वापर किंवा कशा पद्धतीने ह्याचा यूज जो आहे तो व्यवस्थापनामध्ये करताना दिसून येतो ते आपण पाहू. ह्याचं नेचर जे आहे ते बघू आपण. व्यवस्थापनाच्या तत्त्वांचे स्वरूप जे आहे ते पहिलं आहे की सार्वत्रिक उपयोग. याचा अर्थ असा आहे की व्यवस्थापनाची जी तत्त्वे आहेत हे सार्वत्रिक उपयोग केले जातात, सर्व क्षेत्रामध्ये वापर केला जातो. हे केवळ अमुक एका व्यवसायामध्ये वापरला जातो किंवा याच आकाराच्या किंवा याच स्वरूपाच्या व्यवसायामध्ये वापरला जातो आणि दुसऱ्या कुठल्याही व्यवसायाच्या स्वरूपात किंवा मोठ्या आकाराच्या व्यवसायाला वापरता येत नाही असं काही नाही आहे. ज्या ज्या व्यवसायाला जिथे जिथे आवश्यकता आहे तेथे व्यावसायिक ती कंपनी या तत्त्वांचा वापर केला जात असतो. म्हणजे हे जे संस्था आहेत, हे कंपन्या आहेत, हे त्यांना सोयीस्कर, ज्यांना उपयोगी पडेल अशा वेळेला ते तत्त्वांचा वापर केला जातो. म्हणजे काय आहे की हे जे तत्त्व आहेत, व्यवसायाची तत्त्वे हे सार्वत्रिक स्वरूपाचे आहेत. आणि तसेच ही जी व्यवसायाची व्यवस्थापनाची तत्त्वे आहेत हे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर याचा उपयोग केला जातो आणि व्यवस्थापनाचं ध्येय आहे जे परफेक्शन वर्क असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्नसुद्धा केला जातो. दुसरं स्वरूप आहे सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्व. सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्व याचा अर्थ आहे की एखाद्या संघटनेतील समस्या सोडवायची असेल तर ती कशा पद्धतीने सोडवावी याचाही विचार या तत्त्वांच्या आधारे केला जातो. म्हणजे ही तत्त्वे प्रामुख्याने एक मार्गदर्शन म्हणून सुद्धा वापरला जातो. ही तत्त्वे जी आहेत ती प्रामुख्याने एक प्रकारे लवचिक असतात. कोणत्या तत्त्वांचा उपयोग कधी करायचा आणि कोणत्या तत्त्वाचा वापर कधी करायचा नाही हे त्या त्या संघटनेच्या परिस्थिती, आकार आणि स्वरूपावर अवलंबून असते. त्यामुळं ही तत्त्वे एक प्रकारे मार्गदर्शक अशी असतात. तिसरं आहे सराव आणि प्रयोगाद्वारे तत्त्वे तयार केली जातात. ही जी व्यवसायाची व्यवस्थापन तत्त्वे असतात ही सातत्याने सराव केले जातात. विविध प्रकारचे प्रयोग जे आहेत हे प्रयोग केले जातात आणि मग त्याचं निरीक्षण योग्य पद्धतीने नोंदवून झाल्यानंतर हे तत्त्व जे आहे हे एक प्रकारे घासून पुसून अशा पद्धतीने तत्त्व जे आहे ते व्यवसायाच्या व्यवस्थापनामध्ये वापरण्यास येऊ शकतात. तत्पूर्वी याचा अर्थ असाच आहे की व्यवसायाची व्यवस्थापन तत्त्वे जे आहेत हे प्रामुख्याने विविध निरीक्षणं नोंदवून, विविध मत नोंदवून, जे संशोधन करून हे मांडले जात असतात. चौथा आहे लवचिकता. लवचिकता म्हणजे बदल. व्यवसायाची व्यवस्थापन जी तत्त्वे आहेत ही तत्त्वे बदलत असतात. परिस्थितीनुसार, तिथल्या आवश्यकतेनुसार, तिथल्या क्षमतेनुसार ही तत्त्वे वापरावी लागतात. एक तत्त्व हे सगळीकडे समान वापरतात येतील असंही नाही आहे किंवा एखादं तत्त्व एका ठिकाणी वापरलं नाही तर दुसऱ्या ठिकाणी वापरता येतच नाही असंही नाही आहे. ती परिस्थिती सापेक्ष असतात. परिस्थितीनुसार ती बदलत असतात. म्हणजे परिस्थितीला अनुसरून अशा पद्धतीने हे तत्त्वांचा वापर केला जातो. नंतर आहे वर्तणुकीशी संबंधित. याचा अर्थ असा आहे व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे. म्हणजे सर्वांनी मिळून अशा करण्याची एक कृती आहे. व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नातून विशिष्ट उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर हे तत्त्व हे ध्येय जे आहे हे व्यवसायाच्या व्यवस्थापनाचं असतं. मग मानवी वर्तणुकीवर परिणाम किंवा प्रभाव टाकण्यासाठी ही तत्त्वे तयार केलेली असतात. ही तत्त्वे कर्मचाऱ्यांच्या समूहावर म्हणजे मनुष्यबळ असेल याच्यावर नियंत्रण ठेवून व ध्येय प्राप्तीसाठी कंपनीचे जे ध्येय असेल, कंपनीचं टार्गेट असेल ते साध्य करण्यासाठी योग्य ते दिशा दाखवितात. नंतरचा आहे 6वा
कार्यकारण संबंध. कार्यकारण याचा अर्थ असा आहे, थोडक्यात एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की एखाद्या कंपनीमध्ये एखादं प्रोडक्शन वाढवायचं असेल तर कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनसुद्धा ते प्रोडक्शन वाढत नसेल, तर अशा वेळेला तिथले मॅनेजमेंट कमिटी काय ठरवते की जास्त पगार द्यायचा. जास्त पगार दिल्यावर काय होईल, ते कर्मचारी अधिक वेगाने काम करू शकेल. म्हणजे कार्यकारण संबंध इथं असा आहे की चांगला पगार दिल्याने कार्यक्षमता म्हणजे त्या कामगाराची कार्यक्षमता वाढू शकते. याचा अर्थ की की कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ओळखणे हेही त्यातलं एक महत्त्वाचा एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. व्यवस्थापनाची तत्त्वे जी आहेत ते निर्णय घेण्यासाठीचा आधार आहेत. ती एखाद्या परिणामाचे कारणसुद्धा निश्चित करतात. शेवटचं आहे सर्व तत्त्वांना एकसारखे महत्त्व. हे जे व्यवसायाचे व्यवस्थापन आहेत, व्यवसायाचं व्यवस्थापन करत असताना जी तत्त्वे वापरली जातात हे सर्व घटकांना समान महत्त्व दिलं जातं. मग एखादी तत्त्व असते ते खूप उपयोगाचं आहे आणि दुसरं तत्त्व हे कमी उपयोगाचं आहे असं नाही आहे. सगळ्या तत्त्वांचं एक समान महत्त्व आहे. हे सगळ्यांचं त्या परिस्थितीनुसार ते तत्त्व जे आहे हे वापरलं जात असतं. परिस्थितीनुसार ते तत्त्व वापरलं गेल्यामुळं त्या तत्त्वांना महत्त्व जे आहे ते कायम टिकून राहत असतं. आता आपण जे बघितलं आहे ते तत्त्वांचे स्वरूप बघितलेलं आहे. अशा पद्धतीने तत्त्व जे आहेत हे आपल्या व्यवसायाच्या व्यवस्थापनामध्ये वापरले जाऊ शकतात. आता बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न जर यायची असेल तर साधारणतः 5 मार्काला किंवा 4 मार्काला हा क्वेश्चन्स येऊ शकतो. अजूनही बोर्डाचा पॅटर्न क्वेश्चन पेपर पॅटर्न जो आहे तो कसा असेल ह्याच्याबद्दल अजून काही पूर्ण केलेलं नाही आहे. कदाचित नजीकच्या कालावधीमध्ये येऊ शकेल अथवा कदाचित मागच्या वर्षी जो पॅटर्न होता त्याच पद्धतीने सुद्धा असू शकेल. पण अद्याप बोर्डाकडून कुठल्याही प्रकारचे चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे. तर आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं की व्यवसायाचे व्यवस्थापनाचे तत्त्वांचे स्वरूप कशा पद्धतीने असू शकतं, काय असू शकतं आणि त्यांचं स्वरूप कशा पद्धतीने आहे हे सांगितलेलं आहे. थोडक्यात व्यवस्थापनाची तत्त्वे जी आहेत ही सामाजिक शास्त्राची तत्त्वे आहेत. व्यवस्थापनाच्या तत्त्वांचे स्वरूप हे रसायनशास्त्र, गणित यांसारख्या विज्ञानासारखे परिपूर्ण नसते. संघटनेच्या गरजेनुसार ही तत्त्वे बदलता येतात आणि ती तत्त्वे सुधारूनसुद्धा ती वापरता येऊ शकतात. पण ही तत्त्वे मात्र सर्व संघटना, सर्व कंपन्या त्या क्षेत्रामध्ये जिथं व्यवस्थापन केलं जातं त्या व्यवस्थापन करणाऱ्या किंवा होत असणाऱ्या ठिकाणी हे तत्त्व हे 100% वापरलं जातं. फक्त त्याची तीव्रता जी आहे, त्याचं वापरण्याचं प्रमाण कमी जास्त जे आहे ते त्या कंपनीवर असणारी क्षमता, त्या कंपनीची असणारी क्षमता, तिथली आवश्यकता, तिथला आकार ह्या सर्व गोष्टींशी अवलंबून आहे.